सो सर्वात अगोदर मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देते. माय सेल्फ पूजा. तर बघा, आजचा आपला टॉपिक असणार आहे लीड जनरेशनचा. ठीक आहे. सो लीड जनरेशनसाठी आपल्याकडे 3 प्लॅटफॉर्म आहेत. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहेत. ठीक आहे. आज आपला जो मेन टॉपिक आहे लीड जनरेशन, आपण सरळ त्या टॉपिक वरती येऊया. सो आपला जो लीड जनरेशनचा टॉपिक आहे, बेसिकली आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम थ्रू लीड जनरेट करतो, राईट? तर लीड्सचे पण वेगवेगळे प्रकार असतात. एक ऑर्गॅनिक लीड असते आणि एक इनऑर्गॅनिक लीड असते. ऑर्गॅनिक लीड म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, आणि इनऑर्गॅनिक जे लीड असतात ते पेड करून, जे आपण की ऍड रन करतो, राईट? इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती आपण कसं प्रकारे लीड जनरेशन करतो, ठीक आहे, लाईव्ह दाखवणार आहे. तर त्याच्या अगोदर बघा, आता कुठला पण बिझनेस करायचं म्हटलं तर आपलं म्हणजे शॉप आपलं प्रॉपरली बिल्ड पाहिजे. जसं की आपण ऑफलाईन जरी बिझनेस टाकला तरी आपल्या शॉपमध्ये प्रॉपरली वस्तू पाहिजे, मटेरियल पाहिजे, राईट? तरच आपल्याकडे कस्टमर्स येतात. तसं आपला जो बिझनेस आहे हा आपला डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस आहे, ॲफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस आहे. आपला बिझनेस हा इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, टेलिग्राम, लिंक्डइन या वरती चालतो. सो आपले ते ऍप्लिकेशन प्रॉपरली इथे तुम्हाला म्हणजे मेनली काय करायचं आहे, फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन जे ऍप्लिकेशन आहे ते प्रॉपरली बिल्ड पाहिजे. तुमची इंस्टाग्रामची आणि फेसबुकची प्रोफाईल तुमची प्रॉपरली बिल्ड पाहिजे. बिझनेस अकाउंट दिसला पाहिजे तुमचा. तुमचा बिझनेस अकाउंट नाही दिसला तर कुणालाही कळणार नाही की तुम्ही काय करताय. ठीक आहे. तो सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रोफाईल बिल्डिंग करायचं आहे तुमचं इंस्टाग्रामचं आणि फेसबुकचं. ठीक आहे. प्रोफाईल बिल्डिंग कसं करायचं ते लास्ट सेशन मध्ये बरेच जणांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्ही नसल अटेंड केलेलं, प्रोफाईल अजूनही बिल्ड केलेली नसेल, तर तुम्ही आजचा टॉपिक अटेंड करून काही उपयोग होणार नाही. प्रॉपरली तुमचं प्रोफाईल बिल्ड पाहिजे इंस्टाग्रामचं आणि फेसबुकचं. ठीक आहे. कारण की आपल्या जे लीड्स येणार आहे ते त्या थ्रू येणार आहे. सो तुमचे ते इंस्टाग्राम आणि फेसबुकचं प्रोफाईल प्रॉपरली बिल्ड नसेल तर तुमच्याकडे कोणीही येणार नाही, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. हे क्लिअरली लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमचा माइंड क्लिअर ठेवा. आपला बिझनेस कशावरती आहे? इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती आहे, राईट? नोट डाऊन करून घ्या. मी जे पॉईंट सांगते ते तुम्हाला क्लिअर होणार नाही, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, जे तुम्ही विसरून जाल नंतर. ठीक आहे. आणि कधी पण मीटिंग जी घेतो आम्ही ती तुमच्यासाठी घेतो, राईट? तर आम्ही तुम्हाला शिकवतो तर त्यावेळी तुम्ही पॉईंट्स नोट डाऊन करत जा, जे अजून सुद्धा नोट डाऊन करते. ठीक आहे. असं नाहीये की मला सगळ्या गोष्टी येतात, मी पण लर्निंग वरती आहे अजून. ठीक आहे. आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते प्रोफाईल तुमचं एक्झॅक्टली कसं हवंय. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करते, तुम्ही मला सांगाल की माझी स्क्रीन शेअर आहे की नाही. ओके. माय स्क्रीन इज विजिबल. ठीक आहे. चला, मी सगळ्यात अगोदर तुम्हाला माझं फेसबुकचं प्रोफाईल दाखवते. आता हे माझं फेसबुकचं न्यूली अकाउंट आहे. माझं जे ओल्ड अकाउंट होतं ते काही कारणामुळे बंद, डिरेक्टली डिसेबल झालेलं आहे फेसबुकवाल्यांकडनं. ठीक आहे. त्याच्यावरती माझे ऑलमोस्ट 5K प्लस फॉलोअर्स होते. बट तरी पण मी नवीन अकाउंट माझं स्टार्ट केलेलं आहे हे. ठीक आहे. बघा, तुमचं पहिले सगळ्यात पहिले काय, तुमचं प्रोफाईलचा प्रॉपर डीपी वगैरे असणं गरजेचं आहे. प्रोफाईलची बायो प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुम्ही काय करता ते प्रोफाईलमध्ये टाकणं गरजेचं आहे. का तर लोकांना कळलं पाहिजे. फक्त तुमचा फोटो बघून कळणार नाही लोकांना की तुम्ही काय करता, राईट ना? आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये डेली बेसिसवरती एक ना एक पिक्चर्स आला पाहिजे. आता मी प्रॉपरली फेसबुकवरती वर्क नाही करत. माझा सगळं जो बिझनेस असतो तो इंस्टाग्रामवरनं असतो, राईट? फेसबुकमध्ये मी वर्क करत नाही. ठीक आहे. आता ही माझी ओल्ड प्रोफाईल आहे, जास्त मी इकडे ऍक्टिव्ह नाही, बट तरी पण तुम्हाला सांगते फेसबुकमध्ये कसं करायचंय. ठीक आहे. आता बघा, तुम्ही बघू शकता इथे मी पोस्ट वगैरे केलेले आहे वर्क फ्रॉम होमच्या रिलेटेड, राईट? तुम्ही पण असे बनवू शकताय. आता हे पोस्टर्स वगैरे कसे बनवायचे याचा पण सेशन तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. हे कॅनवा ॲपमध्ये बनवलं जातं. असे सिंपल जे पोस्ट असतात ते तुम्हाला बनवायचे असतात. ठीक आहे. जास्त खूप पण काही इंग्लिश वापरायचं नाहीये, खूप पण इझी पण नकोय. ठीक आहे. एक प्रॉपर लोकांना कळलं पाहिजे की आपण करतो काय आहे. ठीक आहे. आता ही झाली माझी प्रोफाईल. ठीक आहे. आता आपल्याला फेसबुकवरनं लीड्स जनरेट करायचे तर ते कसं करणार आहोत, तर बघा, फेसबुकवरनं तुम्ही जे ग्रुप्स असतात त्या ग्रुप्सला जॉईन करून पण लीड जनरेट करू शकता. आता ते कसं करायचं, काय करायचं ते मी सगळं सांगणार आहे. त्यानंतर डीएम करून, मेसेज करून डिरेक्टली. ठीक आहे. पण डीएम करण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की ग्रुप जॉईन करा. ग्रुप जॉईन करून तुम्ही जी फेसबुकवरती पोस्ट टाकता ती त्यावरती तुमचे जे कमेंट्स येतात त्या थ्रू तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात, चांगल्या प्रकारचे लीड्स येतात. म्हणजे तो माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला तो शेअर करते, राईट? आता फेसबुकमध्ये ग्रुप्स कसे सर्च करायचे, कसे फाइंड आउट करायचे, टार्गेट ऑडियन्स कसे फाइंड आउट करायचे आहे ते मी तुम्हाला सांगते. आता बघा,
ठीक आहे. आता आपल्याला फेसबुकवरनं लीड्स जनरेट करायचे तर ते कसं करणार आहोत? तर बघा, फेसबुकवरनं तुम्ही जे ग्रुप्स असतात त्या ग्रुप्सला जॉईन करून पण लीड जनरेट करू शकता. आता ते कसं करायचं, काय करायचं ते मी सगळं सांगणार आहे. त्यानंतर DM करून, मेसेज करून डिरेक्टली, ठीक आहे. पण DM करण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की ग्रुप जॉईन करा. ग्रुप जॉईन करून तुम्ही जी फेसबुकवरती पोस्ट टाकता ती त्यावरती तुमचे जे कमेंट्स येतात त्या थ्रू तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात, चांगल्या प्रकारचे लीड्स येतात. म्हणजे तो माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला तो शेअर करते, राईट. आता फेसबुकमध्ये ग्रुप्स कसे सर्च करायचे, कसे फाइंड आउट करायचे, टार्गेट ऑडियन्स कसे फाइंड आउट करायचे आहे ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, इथे फेसबुक आहे हे. आता ते पण तुम्ही फाइंड आउट करण्यापूर्वी तुमचं प्रोफाईल प्रॉपरली बिल्ड असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आता बघा, इकडे तुम्हाला इथे ऑप्शन्स मिळतील. पोस्ट, अबाउट, रील्स, फोटोज, व्हिडिओज, ग्रुप्स, राईट. तर इथे ग्रुप्समध्ये जायचं आहे तुम्हाला. ग्रुप्समध्ये गेल्यानंतर हां, बघा, राईट, इथे ग्रुप्सला गेली मी, राईट. आता ऑलरेडी मी हे ग्रुप्स जॉईन केलेले आहेत. ठीक आहे. आता हे माझे ओल्ड ग्रुप आहेत. मी खूप दिवस झाले तेव्हा जॉईन केलेले आहे. रिसेंटली एक पण ग्रुप जॉईन केलेला नाही, राईट. तर बघा, इकडे तुम्हाला काय करायचं आहे, इथे फाइंड ग्रुप करायचं आहे. आता ग्रुप फाइंड आउट कसे करायचे ते पण क्लिअरली लक्षात ठेवा, लिहून घ्या. ठीक आहे. ग्रुप कसं फाइंड आउट करायचे, आता फॉर एक्झाम्पल मी नाशिकमध्ये राहते, तर मी नाशिकमधलं कॉलेज, आता फॉर एक्झाम्पल मला मला टार्गेट करायचं आहे कॉलेज स्टुडंटला. ठीक आहे. तर मी काय करणार, इथे जे माझ्या आसपासचे कॉलेजेस आहेत ते कॉलेजचं नाव सर्च करणार, राईट. आता ते सर्च करून काय होणार, तुम्ही म्हणाल ते सर्च करून काय होणार, तर बघा तुम्हाला इथे लाईव्ह दाखवते. आता फॉर एक्झाम्पल मी घेतलं KTHM कॉलेज, राईट. आता बघा, इथे हे असे ग्रुप्स तुम्हाला ओपन होतील. आता हे मी तुम्हाला एक कीवर्ड दिलाय, त्यानुसार आपण सर्च करायचे, ठीक आहे. आता दिलंय मी तुम्हाला KTHM कॉलेज, राईट. तर तुम्हाला इथे मल्टिपल ग्रुप्स येत आहेत, राईट. तर आता याच्यामध्ये ग्रुप जॉईन पण कुठले करायचे, जे ग्रुप पब्लिक आहेत असे ग्रुप जॉईन करायचे. त्याच्या पण काही म्हणजे रेस्ट्रिक्शन असतात, बघायचं असतं की कुठला ग्रुप चांगला आहे, कुठला ग्रुप जॉईन करायला हवा, ठीक आहे. जे प्रायव्हेट ग्रुप असतात ते जॉईन करायचे नाहीयेत, ठीक आहे. प्रायव्हेट ग्रुपला ऍडमिनचा अथॉरिटी लागते, ठीक आहे. तुम्ही ते पण करू शकताय, प्रायव्हेट ग्रुप पण जॉईन करू शकताय, बट शक्यतो प्रायव्हेट ग्रुपला स्किप करा, ते करायचे नाही जॉईन, ठीक आहे. जे पब्लिक ग्रुप असतात ते मोस्टली जॉईन करायचे. आता फॉर एक्झाम्पल मी हा ग्रुप ओपन केला, पहिले ग्रुप चेक करायचा आहे, त्याच्यामध्ये किती मेंबर्स आहे ते बघायचं आहे. आता बघा, याच्यामध्ये 30.5K मेंबर्स आहेत, म्हणजे ठीक आहे. बघा, इथे मग त्याच्यामध्ये पोस्ट वगैरे बघायच्या, डेली टाकतायत का, ठीक आहे. पोस्ट किती आहेत, त्यावरती लाईक कमेंट वगैरे आलेले आहेत का, नाही, राईट. पण तरी लोक पोस्टिंग करतायत, म्हणजे हा ग्रुप इतका ऍक्टिव्ह नाहीये, पण तरी लोक पोस्टिंग करतायत, ठीक आहे. त्यानंतर आपण हा एक ग्रुप चेक केला. बघा, इथे टाकलेलं आहे बघा, ऑफिस कामासाठी मुले मुली पाहिजे, पण याच्यावरती कमेंट लाईक वगैरे काहीच नाही, राईट. पण तुम्ही टाकू शकताय, ठीक आहे. पण मग इथे पोस्ट टाकताना कसे टाकायचे मी तुम्हाला ते पण सांगणार आहे, ठीक आहे. म्हणजे कुठली पोस्टला तुमचे जास्त कमेंट्स येऊ शकताय मी तुम्हाला ते पण सांगते लास्टमध्ये, ठीक आहे. आणि हे जिथे जास्त ऑडियन्स आहे असे ग्रुप जॉईन करायचे नाहीये, पब्लिक ग्रुप जॉईन करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण हा ग्रुप जॉईन करूया 9.7 वाला, ठीक आहे. आता ग्रुप्समध्ये जायचं, इथे बघून घ्यायचं, म्हणजे आपण पोस्ट केल्यानंतर पब्लिक डिरेक्टली ऑटोमॅटिक ती अप्रूव्ह झाली पाहिजे. कारण की कसं असतं, काही ग्रुपला ॲडमिनचं परमिशन लागतं, ॲडमिननी अप्रूव्ह केल्याशिवाय ती पोस्ट अप्रूव्ह होत नाही, ठीक आहे. कधी कधी फेसबुकवाले ती पोस्ट डिलीट सुद्धा करून टाकतात, त्यांना जर आवडली नाही तर, ठीक आहे. कारण की आता सध्या वर्क फ्रॉम होम रिलेटेड सगळेच करतायत, सो ते फेसबुक इंस्टाग्राममध्ये थोडंसं इश्यू चालू आहे. त्यामुळे सारखं वर्क फ्रॉम होम असं टाकायचं नाहीये, थोडंसं वेगळं काहीतरी टाकायचं कॉन्टेंट, ठीक आहे. आता इथे पोस्ट टाकायची, फॉर एक्झाम्पल मी ग्रुप जॉईन केलाय, आता मला याच्यामध्ये पोस्ट टाकायची, तर मी काय करणार, फोटोजमध्ये जाणार. आता माझ्याकडे आता इथे रिसेंटली लॅपटॉपला नाहीये, पण तरी पण आपण एक ट्राय करू, क्रिएट करते मी पोस्ट. तर कसं करायचंय बघा, फ्रॉम होम रिलेटेड सगळेच करतायत, सो ते फेसबुक इंस्टाग्राममध्ये थोडंसं इश्यू चालू आहे. त्यामुळे सारखं वर्क फ्रॉम होम असं टाकायचं नाहीये, थोडंसं वेगळं काहीतरी टाकायचे कॉन्टेंट, ठीक आहे. आता इथे पोस्ट टाकायची, फॉर एक्झाम्पल मी ग्रुप जॉईन केलाय, आता मला याच्यामध्ये पोस्ट टाकायची, तर मी काय करणार, फोटोजमध्ये जाणार.
आता माझ्याकडे आता इथे रिसेंटली लॅपटॉपला नाहीये, पण तरी पण आपण एक ट्राय करू. क्रिएट करते मी पोस्ट. तर कसं करायचंय बघा. इथे क्रिएटला जाणार आणि इथे टाकणार सिम्पल. सॉरी, इथे मराठी चालणार नाही, ठीक आहे. घरी बसून काम आहे, इंटरेस्टेड टाईप यस. ठीक आहे, सिम्पल एवढंच टाकायचंय. आता तुम्ही हे असं नका करू, असं इथे टाईप करून पण टाकू शकताय. ऍक्च्युली म्हणजे इथे कसं आहे, आपण जेव्हा टाईप करतो ना, तर इथे पेज येतं एक, बट ते इथे लॅपटॉपमध्ये येत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. पण तुम्ही जेव्हा मोबाईलमधनं कराल ना, तर बघा तुम्हाला तिथे एक पोस्ट येईल की तुम्हाला काय पोस्ट टाकायची आहे. ठीक आहे, मग तुम्ही त्या पेजवरती लिहू शकताय तुम्हाला काय तुमचा कॉन्टेंट आहे तो. आता कॉन्टेंट टाकताना मोस्टली सिम्पल टाकायचा आहे, इझी वेचा टाकायचा आहे, जो जेणेकरून समोरचा पर्सन लवकर अट्रॅक्ट होईल. कळलं? खूप हार्ड कॉन्टेंट टाकायचा नाही, समोरच्याला पण कळलं पाहिजे. आणि फेसबुकला टाकताना नॉर्मली मराठी टाकायचं, इंग्लिश टाकायचं नाही यातली. ठीक आहे, आता तुम्ही फॉर एक्झाम्पल मुंबईला राहता, पुणेला राहता, तुमचा जो लोकल एरिया असेल त्या एरियामधले ग्रुप तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, आता मी सिन्नरला राहते. आता तुम्ही इथे म्हणजे सर्च करू शकता महिला बचत गट, तुमचा जो एरिया असेल तो त्यानुसार तुम्ही. आता बघा इथे तुम्ही महिला बचत गट जर बघितलं तर तुम्हाला इथे खूप सारे ग्रुप्स दिसतील, राईट? आता ते ग्रुप पण कसे फाइंड आउट करायचे, पब्लिक ग्रुप असेल तर ते जॉईन करायचे आहेत. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघा फक्त महिलांसाठी आहे. आपण फेसबुकचं बघत होतो, राईट? तर बघा, फेसबुक मध्ये ग्रुप कसे फाइंड आउट करायचे तुम्हाला मी सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते. ग्रुप्स मध्ये जायचं. ग्रुप्स मध्ये गेल्यावरती इथनं तुम्हाला ग्रुप्स फाइंड आउट करायचे. आता हे ऑलरेडी मी ग्रुप्स ऍड केलेले आहेत. ठीक आहे, नॉर्मली ज्या लेडीज आहेत त्यांनी महिला रिलेटेड ग्रुप जॉईन करा. सर्च करा फेसबुकला महिला उद्योगिनी, महिला उद्योजिका. ठीक आहे, भरपूर ग्रुप मिळतील तुम्हाला. ठीक आहे, सो त्या ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि तिकडे तुम्हाला पोस्ट करायचं. आता मी तुम्हाला इकडे मोबाईल मध्ये पोस्ट पण करून दाखवते. ठीक आहे, कसं करायचंय. आता इकडे बघा, पब्लिक ग्रुप आहे हा महिला उद्योजिका. ठीक आहे, इकडे तुम्ही बघून 34K इथे मेंबर्स आहेत ऑलरेडी जॉईन. ठीक आहे, तर इकडे तुम्हाला पोस्ट करायचं आहे. आता पोस्ट सिंपल टाकायची तुम्हाला मी सांगितलंय. ठीक आहे, तर बघा इथे मी मागे टाकलेली ही पोस्ट, तर मी ही सेव्ह करते. माझ्याकडे आता लगेच पोस्ट रेडी नाहीये, पण मग तुम्हाला दाखवते कसं टाकायचं. होप तो तुम्हाला येत असेल पोस्ट करणं, पण तरी पण एक जस्ट तुम्हाला सांगते कसं पोस्टिंग करायचं आहे. ठीक आहे, गॅलरी मध्ये जायचं, जे नवीन मेंबर्स आहे त्यांच्यासाठी, खास करून लेडीज साठी. ठीक आहे, इकडनं जायचं, पोस्ट घेतली, सिलेक्ट केली. जर कोणत्याही महिलाला घरी बसून काम करायचं असेल तर मला मेसेज करा, पेमेंट दररोज केले जाईल. सिंपल कॉन्टेंट एकदम, राईट? जास्त काही घ्यायचं नाहीये आणि सिंपलच कॉन्टेंट हवाय. डन. आणि इकडे तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुमचा व्हॉट्सअप नंबर जरूर शेअर करा. कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही त्यांना डीएम मध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर शेअर कराल. ठीक आहे, जे कम्फर्टेबल आहे त्यांनी व्हॉट्सअप नंबर शेअर करायचाच आहे, कारण की आपल्याला सगळे लीड्सला व्हॉट्सअपला घ्यायचं आहे. फेसबुकला आणि इंस्टाग्रामला कुणालाही डिरेक्टली माहिती प्रोव्हाइड करायची नाही. हे क्लिअरली लक्षात ठेवा. ठीक आहे, इकडे मी टाकणार आहे माझा व्हॉट्सअप नंबर. व्हॉट्सअप मी. ठीक आहे, आणि पोस्ट. ठीक आहे, बघा आता हे पोस्ट होत आहे. आता काही ग्रुप जे असतात, जे पब्लिक ग्रुप असतात, ते लगेच ऍडमिन अप्रुव्हल करून टाकतात. ठीक आहे, ऍडमिन अप्रुव्हलचा वेट करावं नाही लागत, तुरंत ते आपलं अप्रूव्ह होऊन जातं पोस्ट. आता बघा, या पोस्टला मी लाईक करणार
आणि कमेंट करणार. कमेंट मध्ये टाकणार यस इंटरेस्टेड. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, असं का करायचंय? ह्युमन सायकोलॉजी. बघा ही एक ह्युमन सायकोलॉजी आहे. जर तुम्ही इकडे अपलोड कर म्हणजे पोस्टला तुमच्या लाईक कराल आणि कमेंट कराल तर समोरचे जे लोक आहेत ते बघतील तुमच्या पोस्टला कमेंट आलेली, हा कोणतरी कमेंट केलेली, राईट? तर ते पण तुमच्या याला कमेंट करतील. ठीक आहे. सो एक लाईक आणि कमेंट करायचं आहे आपण. आता तुम्ही इथे बघाल तर खूप सारे तुम्हाला वर्क फ्रॉम होम रिलेटेड पोस्ट दिसतील. ठीक आहे. तुम्ही नंतर ग्रुप फाइंड आउट करून त्यावरती चेक करू शकता. याच्यामध्ये अजून तुम्ही म्हणजे डीएम करून सुद्धा करू शकताय, पण नॉर्मली तो वे वापरू नका. ठीक आहे. कारण की Facebookला पब्लिक जास्त म्हणजे जेन्युइन नाहीये. ठीक आहे. सो Facebookला तो वे यूज करू नका. मोस्टली तुम्ही Facebookला जर यूज करताय तर ग्रुप प्रमोशनचा वे यूज करा. खास करून लेडीजसाठी सांगतेय. ठीक आहे. ग्रुप प्रमोशन कराल Facebook वरती तर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या लीड्स येतील. डेली बेसिस वरती तुम्हाला 25 ते 50 लीड्स येतील. दिस इज माय ओन एक्सपिरियन्स. ठीक आहे. म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. मी अशाच ट्रिक्स अजूनपर्यंत कोणालाही सांगितल्या नाही, पण तुम्हाला सांगते. खास करून लेडीजसाठी. आणि जे जेंट्स आहे त्यांनी कॉलेज स्टुडंटला टार्गेट करा. ठीक आहे. जॉब पर्सनला टार्गेट करा. समजलं फेसबुक वरनं कसं लीड्स जनरेट करायचं आहे. देन आपण इंस्टाग्राम वरती जाऊया. आणि फेसबुक वरती लीड जनरेट करण्यापूर्वी तुमचं प्रोफाईल प्रॉपर असणं गरजेचं आहे. जसं की माझं प्रोफाईल आहे. ठीक आहे. तुमचं कव्हर फोटो प्रॉपर पाहिजे, तुमचं बायो प्रॉपर पाहिजे आणि तुमचं डेली एक तरी पोस्ट पाहिजे. ठीक आहे. तरच तुमच्याकडे कस्टमर येणार, अदर दॅन कोणीही विचारणार नाही तुम्हाला, हे क्लिअरली सांगते. आता आपण इंस्टाग्राम वरती जाऊया. ओके. तर बघा इंस्टाग्रामचं हे माझं अकाउंट आहे. हे माझं मेन अकाउंट आहे इंस्टाग्रामचं. ठीक आहे. आता इंस्टाग्राम वरती पण तुम्ही जर लीड जनरेट करताय तर तुमचं इंस्टाग्रामचं बायो प्रॉपर पाहिजे, तुमचा प्रोफाईल पिक प्रॉपर पाहिजे. तुम्ही काय करताय, काय केलंय ते प्रॉपरली तुमच्या प्रोफाईल मध्ये बिल्ड पाहिजे. आता प्रोफाईल बिल्डिंगचं मी तुम्हाला सांगणार नाही, तेच तेच रिपीट करणार नाही, कारण की ऑलरेडी सरांनी तुम्हाला लास्ट मीटिंग मध्ये क्लिअर केलेलं आहे प्रोफाईल बिल्ड कसं करायचंय. सगळ्यात पहिले प्रोफाईल बिल्ड करा, ज्यांचं बिल्ड नसेल त्यांनी, राईट? तर बघा तुम्हाला इंस्टाग्राम वरती डेली बेसिस वरती एक रील टाकायचंय. ठीक आहे. रील टाकल्यानंतर काय होणार आहे, तुमचे रील तुम्ही डेली एक रील टाकाल तर तुमच्या 30 दिवसातल्या एका रील मध्ये म्हणजे 30 रील पैकी एक रील तुमची व्हायरल जाण्याचे चान्सेस आहेत 99%. ठीक आहे. असं नाहीये की हा तुम्ही म्हणाल की नाही आज एक रील टाकली व्ह्यूज नाही आले, उद्या दुसरी टाकली व्ह्यूज नाही आले, असं करून चालणार नाही. जर तुम्हाला ग्रो करायचंय, तुमचा बिझनेस 10x ग्रो करायचा तर तुम्हाला कन्सिस्टन्सीने रील्स टाकणं आहे. ठीक आहे. कन्सिस्टन्सीने रील टाकाल तर तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकताय. तर तुम्ही तुमच्याकडे जास्तीत जास्त लीड्स येतील. ओके. आता इंस्टाग्राम वरती कसं करू शकताय तुम्ही, बघा इंस्टाग्राम वरती डीएम करू शकताय. आता माझं प्रोफाईल बघा. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला मी दाखवते. हे माझे रील्स आहेत. ठीक आहे. आता माझ्या पण रील्सला व्ह्यूज येत नाही जास्त, पण तरी पण मी कन्सिस्टन्सी सोडली नाहीये. थोडंसं माझ्या Instagramला ग्लिचेस आहेत, सो माझे रील व्हायरल जात नाहीये. ठीक आहे. पण तुम्ही काय करा, तुमचं जे Instagram अकाउंट आहे ते तुम्हाला जर प्रॉपरली बूस्ट करायचं असेल, तुम्हाला ऑर्गॅनिक लीड्स हवी असेल, तर तुम्हाला डेली बेसिसवरती कन्सिस्टन्सीने रील्स अपलोड करायचा आहे. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त रील्स टाकाल, तेवढं तुम्हाला लीड्स जनरेट करायला मदत होईल. क्लिअर? बघा आता हे माझे रील्स आहेत सगळे. आता हे कंटेंट वगैरे कसं क्रिएट करायचं ते पण तुम्हाला लास्ट मीटिंग मध्ये सरांनी सांगितलेलं आहे. जरी नसेल समजलं तर आपण पुन्हा एकदा कंटेंट क्रिएशनचं ट्रेनिंग ठेवूया. ठीक आहे. आता Instagram वरती लीड्स कसं जनरेट करायचंय, बघा डीएम थ्रू करू शकताय. आता डीएम कसं करायचंय बघा, जे आपल्या इंडस्ट्रीचे जे मेन असतात तर त्यांना टार्गेट करायचं. आता तुम्ही इथे Instagram वरती तुम्ही Instagram वरती पण टार्गेट करू शकता ऑडियन्सला. आता कसं टार्गेट करायचं? तुम्ही कॉलेज गोइंग स्टुडंटला टार्गेट करू शकताय. त्यानंतर हाउसवाईफला टार्गेट करू शकताय. कोणी मेकअप आर्टिस्टला टार्गेट करू शकताय. खास करून लेडीजसाठी सांगते. ठीक आहे. मुलांसाठी कॉलेज गोइंग स्टुडंट आहे, जॉब पर्सन आहे, त्यांना तुम्ही टार्गेट करू शकताय. आता इथे बघा, तुम्हाला फॉर एक्झाम्पल डायरेक्टली डीएम करायचंय, तर तुम्ही ते कसं करायचं? बघा, इथे तुम्हाला मी सांगते आता आपल्या इंडस्ट्री मधले जे मेन जे मोठे उद्योजक आहेत तुम्ही त्यांना फॉलो करा. आता फॉर एक्झाम्पल मी सांगते विवेक बिंद्रा.
बघा आता त्यांचं प्रोफाईल ओपन केलं तर त्यांचे 3.6 मिलियन फॉलोअर्स आहेत, राईट. आता यांचे जे पोस्ट आहेत, आता यांच्या पोस्टला बघा, आता याच्यामध्ये आपण कुठलं पण एखादं पोस्ट जर घेतलं, फॉर एक्झाम्पल हा पोस्ट घेतला, एखादा दुसरा पोस्ट घेतला बघा. हा पोस्ट घेतला, हा रील घेतला, तर बघा याच्यामध्ये त्यांच्या रीलला बघा किती लाईक आहे, 2000 प्लस लाईक आहे. ठीक आहे, कॉमेंट इतक्या नाही पण 2000 प्लस लाईक आहे. आता बघा त्यांच्या ज्या लाईक आलेल्या आहेत, आता ही ऑडियन्स कोण आहे, ही आपली टार्गेट ऑडियन्स आहे. आता टार्गेट ऑडियन्स कोणाला म्हणायचं, तर बघा जे की आपल्यासारखं ऑनलाईन ऑपॉर्च्युनिटी शोधतायत, ही ती ऑडियन्स आहे. लक्षात येत आहे. बघा किती सारे आहे तिथे त्यांच्या वेगवेगळ्या, तुम्ही जर पोस्ट बघाल तर तुम्हाला खूप सारे इथे लाईक्स मध्ये जर बघितलं तुम्ही तर खूप सारे ऑडियन्स दिसतील. आता तुम्ही म्हणाल ते बघून करायचं काय, तर बघा त्याच्यामुळे तुम्ही जेन्युअन पर्सन बघाल. आता कुणाला पण तुम्ही लगेच फॉलो करायला जायचं नाही, राईट. तर पहिले त्यांचं प्रोफाईल चेक करायचं. मी काय करायचं ते तुम्हाला क्लिअरली सांगते, नीट ऐका. समजत नसेल तर लिहून घ्या, ठीक आहे, चालेल. आता टार्गेट ऑडियन्स म्हणजे तुम्हाला कसं डीएम करायचं त्यांना ते सांगते. आता सगळ्यांनाच करत बसायचं का, तर नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली बघायचं आहे कुणाचं प्रोफाईल चांगलं आहे, ठीक आहे. तर बघा आता आपण एखाद्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते एक्झाम्पल. थोडंसं फाइंड आउट करा, जेन्युअन पीपल बघायचं, पब्लिक अकाउंट ज्यांचं आहे त्यांना टार्गेट करायचं, ठीक आहे. आता बघा हे सुवर्णा पवार म्हणून आहे, इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्ट, म्हणजे हे पण एक बिझनेसच करतात, राईट. तो आपण त्यांना म्हणजे डीएम करू शकतोय. आता ते कसं करायचं, तर बघा तुम्ही फॉलो करायचं असेल तर कम्फर्टेबल असेल तुम्ही त्यांना फॉलो पण करू शकताय. देन तुम्ही त्यांचे जे फोटोज आहेत, ठीक आहे, त्या फोटोला तुम्ही लाईक करून कमेंट करू शकताय. आता इथे कमेंट त्यांचं बंद आहे कारण की त्यांचं प्रायव्हेट आहे, त्यामुळे म्हणजे प्रायव्हेट ठेवलेलं आहे त्यांनी काही पोस्टला. आपण दुसऱ्या पोस्टला बघूया. काही ते लाईक केलं, बघा त्यांचं कमेंट ऑफ आहे त्याच्यामुळे आपण त्यांना कमेंट करू शकत नाहीये, ठीक आहे, काही हरकत नाही. तर बघा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचंय, त्यांना मेसेज करायचा, इथून तुम्ही डिरेक्टली त्यांना डीएम पण करू शकताय. मेसेज मध्ये करायचे हाय, आणि आपला जो बिझनेस आहे त्या रिलेटेड सांगायचं, पण कसं सांगायचं, डिरेक्टली आपला बिझनेस इंस्टाग्राम वरती एक्सप्लेन नाही करायचा आहे. फक्त त्यांना सांगायचं आहे, शॉर्ट मध्ये सांगायचं आहे की तुमचं काय आहे, तुम्ही काय करता, तुमचं नाव काय आहे, ठीक आहे. आणि तुम्ही पण वर्क फ्रॉम होम सर्च करत असाल तर तुम्ही तुमचा नंबर नंतर त्यांना मेन्शन करायचा आहे, ठीक आहे. असं तुम्ही या वेने पण तुम्ही एक लीड जनरेशन करू शकताय. हा वे मी सुद्धा यूज केलेला आहे आणि मला पण रिझल्ट आलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला तो वे सांगते, ठीक आहे. म्हणजे हा एक झाला डीएम करून, डिरेक्टली डीएम करून आपण त्यांना आपल्या व्हॉट्सअपला लँड करू शकतो, ठीक आहे. येतात, असं नाहीये की लीड्स येत नाही, येतात. आणि रील्स वरनं तुम्ही लीड जनरेट करू शकताय. रील्स कसं जनरेट करायचं ते तुम्हाला माहिती, म्हणजे रील्स कशी बनवायची ते तुम्हाला माहिती आहे, नसेल माहिती नसेल माहिती तर आपण रील्सचा पण टॉपिक ठेवणार आहोत, ठीक आहे. तो अशा वेने तुम्हाला लीड्स जनरेट करायचा आहे. तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले आता मीटिंग एंड झाल्यानंतर ज्यांचं पण प्रोफाईल बिल्ड नाहीये त्यांनी प्रॉपरली प्रोफाईल बिल्ड करा, फेसबुकचं, इंस्टाग्रामचं, ठीक आहे. मी माझं प्रोफाईल शो केलंय तुम्हाला. सो प्रॉपरली प्रोफाईल बिल्ड असेल तुमचं तरच तुम्ही पुढे ग्रो करू शकताय. तुमचा कुठला पण बिझनेस असू द्या, राईट. आपला ऑफलाईन जरी बिझनेस असेल तर आपण आपलं दुकान छान सजवतो की नाही, तसंच आपला हा ऑनलाईन बिझनेस आहे, ठीक आहे. आपलं जे सोशल मीडिया हँडल्स आहे त्याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे. आता ते डेकोरेट कसं करायचं ते तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप गाईड केलं जाणार आहे.